अभंग माझ्या चोखोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात की आयुष्याची माळ एके दिवस तुटत असते. 5-7 लोक जर सोडून दिले तर प्रत्येकाच्या आयुष्याची माळ तुटली. आतापर्यंत कोणी असा जन्माला आला नाही या 5-7 लोकांच्या नंतर की आयुष्याची माळ मी तुटू देणार नाही. कारण ती माळ तोडण्यासाठी दक्षिणेचा राजा येत असतो. तो राजा किती श्रीमंत आहे, किती वैभव मोठं आहे, त्याच्याकडे ज्ञान किती आहे हे काही मला अजून पुराणात बघायला भेटलं नाही. पण त्याच्यासारखा रगील राजा अजून जन्मालाच आला नाही. विठाला त्याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर त्याचं अंतःकरण कधी दरवतच नाही असा तो राजा आहे. नाही त्या यमाशी करुणा, त्याला माया, दया, क्षमा असा ओलावा त्याच्या अंतःकरणात तिळ मात्र नाही. आणि तो राजा आयुष्याची माळ तोडायला येत असतो. एक जणाने विचारलं त्याने काय यावं, कारण आहे हे पंचतत्वापासून मिळालेलं शरीर पंढरपुरातल्या मालकानी, काशीतल्या मालकानी, सत्यलोकातल्या मालकानी आपल्याला देऊन टाकलंय. पण हे आपल्याला दिलेलं शरीर दक्षिणेच्या राजाकडे सांभाळायला दिलंय. देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेरा. हे मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, काळाच्या स्वाधीन, कालदंड यमाच्या स्वाधीन हा देह केला. सत्ता त्याची या देहावर आहे. जमीन कोणाची त्याच्यापेक्षा वाहाला कोणाला दिली हा महत्वाचा विषय. कलेक्टरनं जमीन विकत घेतली, जिल्हा सांभाळायचा, त्याला आऊत कसं आणता येईल, ते कधी ट्रॅक्टरवर बसल, त्यानं कधी ऊस लावायचा, त्यानं कधी केळी लावायच्या. पण त्याने एका शेतकऱ्याला बटाईन देऊन टाकली. कशी देते तुमच्याकडे काय माहीत, देऊन टाकली बटाईनं. केळी लावल्या त्या शेतकऱ्यानं. कलेक्टरच्या बायकोचा भाऊ आला आणि 10-15 केळीचे घडं कापले. शेतकऱ्यानं लाल होस तर हाणला कलेक्टरचा मेवना, लाल होस तर हाणला. शेवटी ते बोंबलला, अरे म्हणला कळतं का तुला काही, मी कलेक्टरचा मेवना आहे. म्हणला कोणाचा मेवना असशील, मी रात्री बेरात्री पाणी घातले. सर्प, इंचू, काळा, थंडी, वारा याचा विचार केला नाही, मी पाणी घातले. 12 घरं तोडेच भडव्या, त्याच्यातले 6 माझे इथं. ही जमीन माझ्या मेवण्याची, घेऊन जाय म्हणे तुझ्या मेवण्याला. माझा करार संपल्यावर वाहण्यासाठी मला दिली. हक्क कोणाचा आहे तिच्यावर, जे वाहत आहे त्याचा आहे. आसन कलेक्टर, पण मी कष्ट करणार आहे, माझी मालकी आहे त्याच्यावर. जावं लागलं त्या मेवण्याला थोत्तर काळ करून बाजूला ठेव. म्हणला इथं 12ची 12 गड, तू कोण नेणार आहे इथून, मी कष्ट केलेत. दृष्टांत संपला. जमीन कोणाची असेल ते विचारायची नाही, पण वाहणाऱ्याची मालकी असती. हे शरीर पंचतत्वापासून विटेवरच्या मालकाने आपल्याला दिले, देऊ द्या, पण याच्यावर मालकी काळाची आहे. ज्या दिवशी मर्यादा संपेल, आयुष्याचा बॉन्ड संपेल, त्या दिवशी वरचं पापन खालच्या पापनाला लागेल. इतका वेळ सुद्धा शिल्लक भेटत नाही. माशी पाखू पाखडे तर हे सरे ग्रास गिळी सत्ता, ग्रास गिळी सत्ता, ग्रास गिळी सत्ता, ग्रास गिळी सत्ता. भंगूर है जायेन करिता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती हो, ग्रास गिळी सत्ता क्षण भंगूर बदामाचा शिरा केला सुनानं.
करीत नव्हती का आपण काय म्हणायला आलं काय माहिती केला प्रकाश गुरुजी केलाच खिरा ते वाकड्या तोंडाचे काय असते ते काजू टाकले बदाम टाकले पिस्ता टाकला काय काय टाकायचं चारोळी टाकली गावरान तूप भरपूर टाकलं कधी म्हाताऱ्याच्या हातात देत नव्हती पण त्या दिवशी म्हणली मामांजी खा म्हातारं म्हणायची याच्या आधी पण त्या दिवशी मामांजी म्हणली मामांजीला वाटलं वा सुनबाई मला मामांजी म्हणतात बदामाचा शिरा दिलाय हातात घेतला चमचा प्लेटमध्ये बुडीला ओठापर्यंत चमचा नेला आणि म्हातारं खाली पडलं नाही ताकद आपली अगावरतिया पाती भवे लविता चक्षुचेनी निवे तै काळाचेनी सरवावे कोण केले वरचं पापणं खालच्या पापणाला चिटकतं इतका वेळ सुद्धा त्याला क्षण म्हणतात निमिष म्हणतात एवढा सुद्धा मिळत नाही भीत नाही तो काळ ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले पैठणच्या मालकांचा पुरावा आहे ते सुद्धा जाऊ शकतात तुटला आयुष्याचा दोरा मग येर वाहू का पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे इष्ट मित्र सजन सखे सोयरे दायरे पत्नी मुलं बाळ मशानापर्यंत येतात भडाग्नी नावाचा अग्नी देतात मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे सगळी वापस येतात तिथं कोणी थांबत नाही टाकोनी पळती रांडा पोरे मग अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती ज्या व्यक्तीनं जेवढ्या कोणी सुखाचे मलिदे कमवले त्याच्याकरता सगळेजण आहेत शेवटच्या टप्प्यात कोणीच येत नाही सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा अनिक सोय रे भले भले अनिक सोय रे भले भले अनिक सोय रे भले भले सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तिथं कोणी काम येत नाही शेवटच्या कडव्यात चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर काय शब्द वापरला असेल मंगळवेड्याच्या मालकांनी आयुष्याची माळ तुटणारे निश्चित आहे पैसे किती असू दे तुझ्याकडे पण यम एके दिवशी माळ तोडणार आपल्याकडे पैसे आहेत किती राजो एका माणसाची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते एका श्रीमंत माणसाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते चौकटीला सोनं होतं 22.5 क्विंटल आहे का तुमच्या जिल्ह्यात कोणाला चौकटी एवढी महाराष्ट्रात देशात आपल्या अशा 7 कोटी चौकटी होत्या त्या माणसाकडे चंद्र सूर्य तोपर्यंत तो आमदार झाला असता तरी पण 2:18 दुपारी पंढरपूरच्या मालकाने यमाला बोलिलं आपटू हाणला आणि आयुष्याचा दोरा तोडून घेतला त्याचं नाव रावण मग आपण त्याच्या कोण्या पासांगाला बसतो मी पण बरं कोण्या पासांगाला आपली संपत्ती म्हणजे शेळीचं शेपुटे पाठीवर बसलेली माशी उठे ना आणि योग आला तो प्रतिष्ठाही झाकन विठाला 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 आपल्या आयुष्याची माळ तोडील काही नवलाची गोष्ट नाही महाराज म्हणले इतका बावण्या कारभार असूनही पण माणसं घर माझं म्हणते फिरणं बाळूला म्हण किती महाराष्ट्रभर फिर कर्नाटक फिर तेलंगणा फिर आंध्र फिर गोव्याला जाय कीर्तनाला जाय काय घर बांधायची तर बांध तरी तुझं पोट्ट तुला मशानात जाणार छताव जाणार नाही आणि अशी परिस्थिती असताना जरी गिरगावचा बाळू म्हणत असेल हे घर माझंच आहे तर मंगळवेड्यातले मालक म्हणले तू मूर्ख आहेस भजित खोर आहेस तू माझे माझे म्हणते घर असं मला एक नाही म्हणायचं की उद्या घर पाडून टाका अद्याप नाही नका त्याचू रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे घर बांधा माड्या बांधा हवेल्या बांधा बंगले घ्या जिथं नाही तिथं घ्या पण घेत असताना असं समजायचं पोरा आपल्याला याच्यात फुकणार नाही सर्व मिथ्या हे जाणून शरणे निघा देवाची आवाज आहे सर्व मिथ्या हे जाणून शरणे निघा देवाची सर्व मिथ्या हे जाणून शरणे निघा देवाची सर्व मिथ्या हे जाणून शरणे निघा देवाची धनी तारा पुत्र सर्व मिथ्या हे जाणून शरणे निघा देवाची
वैकुंठवाशीनं थुरामबाबा केळकर म्हणायचे असा पुरावा द्याला की कोटीची नोट. हे सगळं मिथ्या आहे. शेवटच्या टप्प्यात तरी लक्षात आलं पाहिजे. दात पडल्यावर तरी शरण रिघा देवाशी तरी बांधच कोरायला आहे. उभं राहताय ना वाखरावर मधातच बादाड पडू दिले आणि बांधाच्या कडीला वखर गेले की शेल्यावर पाय देतो. 2-3 बाऱ्या हडगळला फ्रॅक्चर झाला तरी वाखरावून उतरत न. अरे मधात काजू लावणं सुंबळ्या काय बांधाच्या याच्यात घुसतू. विठाला विठाला नाही त्या घरात जाळी. त्याच्या पलीकडचं सांगू का तुम्हाला. काय इतका कठीण शब्द वापरला माझ्या मंगळवेड्यातल्या मालकांनी चोखोबरायांनी. चोखा म्हणे फजित खोर माझे माझे. अरे ते फजित खोर आहे का घर माझं म्हणायचं नाही. आतापर्यंत तुम्ही पाहिलंय का मेलेल्या माणसाला बाथरूम मध्ये आंघोळ घातलेली. होय बाबासाहेबजी पाहिले आतापर्यंत. घातली कोणाला. चौकात. आता पाटाय जरा भरपूर झालेत म्हणून पाट टेकालेत. पहिले आऊत खोडं टेकीत होते. आजही काय काय सुना म्हणतात ना ग बाई म्हातारीला त्याच्यावर आंघोळ घातल्या मग बाबा त्याच्यावर जेवणार. ह्या पाटावर नाही म्हातारीला आंघोळ घालायची. आणि त्या पाटावर घातलीच आंघोळ तर मग ते देऊन टाकतात महाराजाला पाठ. हो मला असे 50-50 पाट आले. आमच्या घरचे म्हणले भरपूर आलेत. नाही मुकाटे बस याच्यावर मेलेले आंघोळी केल्यात. हो तुम्ही कशाला घेतले. म्हणलं दिले आपल्याला काय द्यायचं तेल देईल आणि भूते आला गाईला. पैसे देऊन थोडेच घेतले तर आले ना ते. पण तुम्ही इतकं येड्यावानी करू नकोस म्हणलं. हे आपल्याला असे आलेत. मग काय वालं मेलेलं माणूस का त्याला चिटकलं का. अरे मी म्हणलं त्या सासऱ्यानं सासूनं कमवलेली संपत्ती सून तुपात बुडून चपात्या खाली. तिला सासऱ्यानं सासून आंघोळ घातलेला पाठ तिला जमन आपल्याला कसा जमन. ते म्हणले आपण महाराज आहेत आपल्याला जमतं काय. विठाला इतकं पाक्याला लागलंच नाही आमचं पण तुम्हाला कळण्यासाठी सांगायलो. विठाला बाहेर आंघोळ घालतेत. सवे अंबर वेढी तीरे शीत उष्ण घाले ते धातू त्यागे ती बळे रे मतकुंभ हाती घेते. कुठलंही धातूचं पात्र हातात नसते. मातोड्याचं गाडगा असते. शेवटची आंघोळ मडक्यानं घालीत असते. आणि किती वेळ ठेवते आबा. अहो पटकन काढा काढा म्हणते. काढा काढा म्हणती झाला भूमी. काढा काढा म्हणती झाला भूमी भार. काढा म्हणती झाला भूमी भार. काढा काढा म्हणती झाला भूमी भार. स्वजन स्वतंत्र सारे करीती विचार. काढा काढा म्हणती याची झाला भूमी भार. स्वजन स्वतंत्र सारे करीती विचार. काढा काढा म्हणती याची झाला भूमी भार. याचा झाला भूमिभार. ज्यानं सर्वस्व आपल्याला अर्पण केलंय असा व्यक्ती आपल्यातून ज्या दिवशी जातो राजे हो त्या दिवशी घरातले सगळे स्वजन विष्ट मित्र गोत्र म्हणतात याचा आता जमिनीला वजन झालंय. याला लवकर काढा. कोणतं वजन. काही वेळाच्या नंतर त्याच्यातून दुर्गंधी येते आणि ती दुर्गंधी बाकीच्याला सहन होत नाही. याच्याकरता रक्ताच्या नात्यातले सुद्धा गुरुजी म्हणतात याला लवकर बाहेर काढा. म्हणून माझे चोखोबार आहे म्हणले. चोखा म्हणे फजित खोर. मग ज्या घरात आपल्याला ठेवीत नाहीत काढून देतात ते घर आपलं आहे कशाला म्हणायचं. लागतंय तोपर्यंत ठीक आहे पण फार काही चिटकायचं नाही. ओल्या नारळाच्या कवटीवानी साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मृदंग महामेरू हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज दीक्षित. आदरणीय मृदंग महामेरू नितीनजी महाराज गोडसे. चंद्र सूर्यासारखे तेजस्वी मृदंगाचार्य वा. माझ्या वारकरी संप्रदायाच्या जयघोषासाठी ज्यांनी अविरत सेवा वारकरी संप्रदायाची करत आहेत अशा दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम. या परिसराला लाभलेलं वारकरी संप्रदायातलं गोड सरत्न आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण देठे महाराज. आध्यात्मिक सात्विक
तात्विक असा गोड ज्यांचा अभ्यास आहे असे आमचे देठे महाराजांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम. एक एक सूर्य रोज बघतो, पण आज मला 3 सूर्य बघायला भेटलेत. मत भाग्य. अहो बाळ्या, रोजही 12 पोळ्या खाईन, पण पुरण घालणारी लागन ना. रोज येते का येते, पण तू हिशोबात राह. तू ही गाडी हिशोबाच्या पलीकडे पळायली, तुला रोज रोज सूर्य कसे सापडते. आपल्यावर घेतल्यावर यायच्या लय खसखशी पिकत्यात. गान सम्राट, गान कोकिळा, गायनातलं तात्विक सात्विक रत्न आदरणीय आमचे किशोरजी महाराज शेळके, तथा गान सम्राट, गान कोकिळा, अत्यंत गायन क्षेत्रात मार्मिक अशी ज्यांची पकड आहे, वजन आहे, आमचे प्रकाशजी महाराज गुरुजी, त्यांनाही प्रणाम. किशोरजी गुरुजींना प्रणाम. आणि या परिसराला लाभलेलं अत्यंत सात्विक तात्विक गायन क्षेत्रातलं मार्मिक रत्न आदरणीय जगदाळे आबा, खूप असे प्रमाणपाठ, खूप प्रमाणपाठ, निष्ठावंत वारकरी आदरणीय जगदाळे आबा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. या कडीपासून तर तिकडच्या कडीपर्यंत बाकी सगळे पॅन्टीवाले जरी असले तरी तुम्हाला प्रणाम. याही बाजूचे. फक्त एक विनंती करील, महाराष्ट्रात अशी बाईच नाही ती नवऱ्याचे पैसे चोरीत नाही. आपोआपल्या नवऱ्याचे पैसे गुरुजी बायका चोरीतात. आणि कोणाला देतात अडचणीत? नवऱ्यालाच. लाखात एखादी येडपट असते ती भावाला देती, असं समजायचं. आर्थिंग करंट हाणलं लाखात. शक्यतो बायका नवऱ्याचे. एक जण म्हणला मै चोरीतच नाही, नोटा बदलल्यावर कळाली. कोणाकडे देईन बदलायला? प्रत्येक बाई नवऱ्याचे पैसे चोरती आणि ती अडचणीत नवऱ्यालाच देती. कधी कधी भावाचं नाव करून दागिने करून येतात. आपण आपल्याच पैशानं पांढऱ्या पॅन्टी शिवा. विठाला विठाला खूप सामान्य व्यक्ती. मी काही मोठा अभ्यासू नाही, मी फार असा काही वयस्क नाही, मी काय असा तात्विक नाही, माझ्याकडे गाडा अभ्यास नाही, मी साधा अल्पमती. माझ्या कीर्तनात ठीक आहे, पण आयुष्य ज्यांचं परमार्थात फार गेलंय अशा लोकांच्या कीर्तनात पांढरे शुभ्र कपडे घालत जा. तुम्हाला नाक घासून प्रणाम करतो. विठाला विठाला. कार्यक्रमाच्या संदर्भात बाबासाहेबजी संपर्क करत होते, स्वतः आलेच सुद्धा. त्यांच्याकडे मागे कार्यक्रमाला गेलतो. मला वाटतं ही पाहुणे तुमच्याकडे तिथेच त्यावेळेला आले असतील. त्यावेळेला मग वाटलं असेल त्यांना गिरगावकर घ्यावा कीर्तनाला. स्वतः रस्ता दाखवण्यासाठी मला रस्त्यात उभे राहिले, आलेच सुद्धा बाबासाहेबजी, त्यांना धन्यवाद. श्रीयुत आप्पासाहेब पुंडलिकराव पाटील चव्हाण, श्री गोरख पुंडलिकराव पाटील चव्हाण, श्री मच्छिंद्र पुंडलिकराव पाटील चव्हाण, श्री कोंडीराम पुंडलिक पाटील चव्हाण, 4 सुपुत्र आहेत. 2 त्यांना कन्या, सौभाग्यवती चंद्रकला प्रकाशराव पाटील उंबरकर, सौभाग्यवती मंदाताई ज्ञानदेव पाटील आहेर. ह्या 2 कन्या, 4 पुत्र. गोडसा असा सुंदरसा परिवार. पण विश्वाच्या मालकाचा निरोप आला. वैकुंठवासी पुंडलिकरावांना दक्षिणेच्या राजाचा निरोप आला. चिठ्ठी आली. त्या चिठ्ठीला सामोरं जावं लागतंय. सुप्रीम कोर्टाची जरी समन्स आली ना तर इकडं तिकडं चॉकलेटी देता येतात. मी आजारीचे, खोटं मेडिकल सर्टिफिकेट आणता येते. मी हॉस्पिटलमध्येचे, काही झालो, आमकच झालो, पायाला जर काही पट्ट्या बांधून घेतल्या तर फ्रॅक्चरचे. कोण मधात घुसून पाहिलं? ढकल. सुप्रीम कोर्टाची समन्स आल्या त्या पण जास्त टाळता येत नाहीत. एखादून टाळता येईल, तिसरीला ते बांधून नेतात, पण टाळता येईल. पण दक्षिणेच्या राजाचा निरोप आल्याच्या नंतर आतापर्यंत कोणालाच टाळता आलं नाही. जी व्यक्ती 1400 वर्ष जगली त्या सद्गुरू चांगदेव बाबांना सुद्धा टाळता आलं नाही. तुमची आमची काय कथा आहे राजेव? ती चिठ्ठी पाळावंच लागती, तिचा सन्मान करावाच लागतो, तिचा आदर करावाच लागतो. दक्षिणेच्या राजाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा. वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गीय सत्यलोकवासी, गोलोकवासी पुंडलिकराव देवराव पाटील चव्हाण, या पुंडलिकरावांना इहलोकातला निरोप घ्यावा लागला. विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात पितृलोकात ते विलीन झाले. 4 पुत्र आणि 2 सुकन्या.
काय माया दिली असेल, काय प्रेम दिला असेल, काय कर्तव्याची निष्ठा असेल, काय कर्तव्याचं छत्र असेल. या 6 जनावरांचं ते छत्र पारखं झालं. निसर्गाचा नियम आहे. आतापर्यंत इतिहास ग्वाही आहे त्याला. उपजल्या पिंडा मरण सांगा ते आया सो एक दिन आना पडेगा किराए का घर तो खाली करना ही पडेगा. ये ने ये कहले वो जाने ही सेवटी. ये ने ये कहले वो जाने ही सेवटी. ये ने ये कहले वो जाने सेवटी. ये ने ये कहले वो जाने सेवटी. ये तेरा हरे जीवो नाही कल्प कोटी. ये तेरा हने जी नाही कल्प कोटी. ये तेरा हने जी हो नाही कल्प कोटी. ये तेरा हने जी हो नाही कल्प कोटी. जोडीले धन तेला चलेले कोटी. जोडीले धन तेला चले लक्ष कोटी. जोडीले धन चले लक्ष कोटी. जोडीले धन चले लक्ष कोटी. म्हणून आलिया सावळ्याची भेटी वा. म्हणून आलिया सावळ्याची भेटी वा. आलिया सावळ्याची भेटी वा. आता घालावो याच्या पायावरी. आता घालावो याच्या पायावरी. आता घालावो याच्या पायावरी. याच्या पायावरी. याच्या पायावरी. एकट्याला जायचे. कोट्यावरी जरी धन असेल अद्याप नाही. त्या अनुषंगाने पुंडलिकरावाला ह्या लोकातली यात्रा सोडावी लागली. साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. रवी भाऊ हे यूट्यूब वाल्याला एक विनंती, अभंगाचं कडवं टाका फक्त. कधी कधी काय करते यायला कोणी लावू दे ना दुसरे लोक. मी काय नाही म्हणत नाही, शेवके गुरुजी लावू देतो. नाही हल्ली बरेच महाराज लावू दे नाहीत यूट्यूब वाले. चला ज्ञानोबाराय तुकोबारायचा प्रचार करतात त्याबद्दल काही दुमत नाही. विठाला 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 वैकुंठवासी पुंडलिकराव मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. राजे हो, या 4ही पुत्रांना मान्य केलंय, करावं लागेल, करतील, केलंय. पण कधी कधी पुरावा मोठ्यांचा ऐकल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणातलं दुःख नाहीसं होत असते. नदीच्या कडेला एक शेळी बसली होती. शेळी कळतील तुम्हाला का शिरड म्हणते तुमच्याकडे? शेळीच ना, शेळी बसली होती. आणि त्या शेळीला पोरग झालं. त्या पोराचं नाव होतं टिक्या, म्हणजे बोकड्या. पण कपाळाला चंद्र होतं म्हणून तिनं नाव त्याचं टिक्या ठेवलं, टिक्या. आणि अचानक नदीच्या कडेला हिवराच्या झाडाचा पाला खाता खाता वरून पाणी आलं. तिचा टिक्या वाहून गेला. शेळी नदीच्या कडेलाच बसली. 5-4 दिवस झालं काही न काही होईना, अशी वाळून गेली, मरायला टिकली ती शेळी. तिकून एक हत्ती आला. त्या हत्तीनं त्या नदीकडे पाहिलं. डोळ्यातलं पाणी टप 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 खाली पडलं आणि हत्ती निघून गेला. पण शेळीनं पाहिलं हत्ती नदीपर्यंत आला, रडण वापस का गेला. आपण विचार, हे हत्ती दादा काय माय? मोठी माणसं शिस्तीत बोलत असतात. काय माय? हत्ती शेळीला माय म्हणला. भारतीय संस्कृती किती गोडे बघा. हत्ती काय म्हणला? काय माय? दादा ह्या नदीकडे बघून तुझ्या डोळ्यातून 2-4 पाण्याचे थेंब पडले आणि तू पुन्हा वापस कशा करता? त्या हत्तीनं सांगितलं, बाई मागच्या आठवड्यात माझा मित्र या नदीत वाहून गेला. हत्तीचा मित्र कोण? बोकड्या असेल का? हत्तीचा असेल ना. तर शेळीने विचारलं, किती मोठा होता? माझ्यापेक्षा 4.5 क्विंटल वजन त्याचं शिल्लक होतं.
हत्ती शेळीला सांगतो, शेळी मुकाट्यानं उठली, पाणी पिलं, हिवराचा पाला खाल्ला आणि घरी गेली. दृष्टांत कळाला प्रकाश गुरुजी? ज्या नदीमध्ये हत्ती वाहतोय तिथं बोकड्या वाहून जाणं काय नवलाची गोष्ट आहे. बघा किती मोठे हत्ती गेले. मग पुंडलिकराव गेले. हे निमूटपणे चारी भावंडांना मुलांना मान्य करावं लागेल, त्या मावल्यांना मुलींना मान्य करावं लागेल. पंढरपुरातले मालक एका विद्वान महाराजांकडे शिकण्यासाठी गेले. कोण माहिती आहे? पंढरपुरातले मालक, द्वापार युगातले भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा एका महाराजांकडे शिकायला गेले. कोणाला म्हणायचं मालक? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं? ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. या विश्वातली एकही सत्ता त्याच्या सत्तेच्या बाजूला सरकत नाही, त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि तो ब्रह्मांडाचा मालक एका विद्वान महाराजांकडे शिकायला. विद्वान इतका शब्द बाजूला फेका. चारित्र्य संपन्न, आचरणशील, पुण्यशील, सात्विक, पावन अशा महाराजांकडे. आपल्या संप्रदायात विद्वत्ता कमी असली तरी चालेल, पण आचरणाला किंमत आहे. ज्याचं आचरण गोड आहे का त्याच्या पायावर डोकं ठेवत जा. विद्वान आहे पण ज्याचं आचरण भ्रष्ट झालं, अशा भडव्याच्या पायावरला तुम्ही कपाळ लागल्यावर तुम्हाला पाप फेडावं लागेल. माणसं तपाशीत जा. पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाहीत. आणि महाराज तपासून पाहत जा. न तपासल्यामुळे जगाच्या मालकीनीला त्रास झाला. कोण जगाची मालकीन? विटेवरची मालकीन 7व्या अवतारातल्या सीताई साहेब. महाराज न तपासल्यामुळं 6 महिने 26 दिवस एकटीला बसावं लागलं. एकटीला जगाच्या मालकीनीला. रावण खरा महाराज होता का? नाही, खोटा होता. न तपासल्यामुळे इतकी फजिती झाली. असे कितीतरी पुरावे तुम्हाला देता येतील, पण आपल्याला पुढे सरकायचं. आपल्या वेळेत पाळी झाली पाहिजे. विद्वान, सात्विक, सदाचारी, पुण्यशील महात्मा. त्या महात्म्याचं नाव होतं मुनिश्री सांदीपणे. फार विवेक संपन्न. थोडासा आवाज कडक. त्या योगी राजांकडे माझे द्वारकाधीश कृष्ण परमात्मा विद्यार्जन करण्याकरता गेले. फरक सांगतो दोघांच्या दर्शनाचा. आबा पंढरपुरातले मालक सांदीपनींच्या पायावर कपाळ टेकून दर्शन घेत होते आणि सांदीपनी पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन अंतःकरणाने घेत होते. काय फरक आहे याच्यातला? हृदयपूर्वक दर्शन घेत होते, मनोमनी दर्शन घेत होते. आणि पंढरपुरातला मालक मात्र त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेत होता. अधिकारी किती असतील महात्मे? कल्पना करा ना, किती मोठे अधिकारी असतील. एक जण म्हणला, काय बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असतील का? तर हे एवढा मोठा महाराज विटेवरच्या मालकाचं भजन करतो आणि तरी पण विटेवरचा मालक त्यांच्या पाया का पडतो? तर विटेवरच्या मालकाला सुख देण्याची ताकद या संतांत आहे. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, किंवा या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. देवाकडे सुखाची कमतरता आहे, ती संतांकडे. शेळके गुरुजी भगवान चरणावर डोकं ठेवायचे. 12 वर्ष शिकले. किती काम केलं असेल माझ्या विटेवरच्या मालकाने. त्यावेळेला गॅस नव्हता, फ्रीज नव्हतं, कुकर नव्हतं, मिक्सर नव्हतं, चुलीवर स्वयंपाक होता, मडक्यात वरण शिजायचं, पाट्यावर चटणी वाटण वाटायचं. मिक्सर नव्हतं कुठल्याही प्रकार. रई लावायची असेल तर घुसळ खांब असायचा, रई असायची, डेरा असायचा, ते मंथन करायचं. सगळ्या प्रकारची काम देवाने धारा काढ्या आश्रमावर. स्वयंपाकासाठी जळतण सरपण आणलं, वाटेल ती कामं केली. 12 वर्ष आटपल्याच्या नंतर तुटला आयुष्याचा दोरा सांगतो राजो. 12 वर्ष आटपल्याच्या नंतर महर्षी सांदीपनींचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, गुरुदेव येऊ का आता? सांदीपनींनी सांगितलं, जा बाबा जा. त्यांना माहित होतं ते त्रिकाल ज्ञानी लोक होते. ते काय तुमच्या आमच्यासारखे महाराज थोडेच होते पिशवी वागवायला म्हणून चल माया संग कौरक बी. अरे त्याला त्याचं पाव दे ना, तू थैली घेऊन फिरायला. हा तो दाखवायला आणि त्यानं कशी बायको दाखवा. तेव्हा जो दुसऱ्याचा विचार करतो का त्याला महाराज म्हणतात, आणि नुसता राबून घेतून पुढच्याचा भोगा मान करतो का त्याला भाडवा म्हणायचं? त्याला नाही महाराज म्हणायचं. या म्हणे पुढेही बहुत करणे आहे. फार मोठे काम होते पुढे देवाच्या पाठीमागं. येतो म्हणे. निघल्याच्या नंतर पाठीवर थाप टाकली, या कृष्णा या या. पण
पण देवाचा पाय का आवडत नव्हता माहिती आहे का? आपण 12 वर्ष ज्यांच्याकडे शिकलो त्यांना काय देऊ? तुटला आयुष्याचा दौरा सांगायला पुराण नाही, आपल्याला पुरावा बघायचा आहे. वैकुंठवासी आदरणीय पुंडलिकराव गेले, याच्या पाठीमागे किती मोठ्या माणसांचा धागा तुटलाय त्या अर्थी आपल्याला मान्य करावं लागेल, यांचा तुटलाय. संदीपनीने विचारलं, कन्हैया काय काय अडचण काय? मान खाली घातली, विचारलं, गुरुदेव थोडासा कडक, गुरुदेव आपणाला काही गुरुदक्षिणे देऊ का? संदीपनींच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, कन्हैया तुझ्यासारखा जगाचा मालक माझ्या आश्रमावर शिकला, याच्यापेक्षा दुसरी गुरुदक्षिणा काय असेल? चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं नाव राहील. ब्रह्मांडाचा बाप संदीपनींकडे शिकलाय. थोडासा म्हणजे ते काय विकोम कमी करायचा. ब्रह्मा बेस 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 कमी करा. ब्रह्मांडाचा मालक माझ्याकडे शिकलाय. बागे अपघातात माझ्या कमरेला मार लागला. एक जणांनी सांगितलं अमक्या अमक्याकडे जा किशोरजी. तर म्हणलं का हो, मी बरीच डॉक्टर पाहिले पण तुम्ही त्या डॉक्टरचं नाव का सांगायले? आदरणीय वैकुंठवासी राजकीय क्षेत्रातले एक रत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन त्या डॉक्टरने केलेलं आहे. म्हणून बाळू महाराज तुम्ही त्यांच्याकडे जा. डॉक्टरचं नाव कोणामुळे वाढलं? अटल बिहारी. तर सांदीपनींचं नाव कोणामुळे माहीत झालं? ब्रह्मांडाच्या मालकामुळे. काय गुरुदक्षिणा मागतील बाबा? नकोय म्हणे, कन्हैया ये जयस्तु मंगला, तू जे काम करशील ते मंगल होईल. माझ्याकडून तुला आशीर्वाद, तुझ्याकडून मला काही नकोय. ये आता ये. निघाले. पण भगवंताच्या लक्षात आलं, आईनं जितकं प्रेम केलं तितकं आपल्यावर सांदीपनींच्या धर्मपत्नीनं प्रेम केलंय, गुरुमातेनं प्रेम केलंय. आपण आईसाहेबांचं दर्शन घेऊ. गुरुमातेच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घातला आणि आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब मला निघावं लागतंय आता. बरं बाळा बरं. काल परवा आमच्या दोघांची चर्चा झाली. ह्यांनी मला सांगितलं की 4-2 दिवसात कृष्ण जाणार आहे, असं मला ह्यांनी सांगितलं. वाक्य किती गोड वापरलं बघा. असं मला ह्यांनी सांगितलं, पप्याच्या बापान नाही. इथं बसलेली बाई नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणती काय एखादी बाई? हातवरी करा, तिच्या चपलाचं मंदिर मी बांधितो. कसा इचुटच होतो का नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणायला? आणि काय संक्रांतीच्या दिवशी गाडी घेऊन फिरत उगच नका जी म्हणी जाऊ, पण मालक म्हणायला काय हरकत आहे? मालक मालक. आजपासून इथं बसलेल्या 5 बायकांनी नुसतं मुलाला, ए बाळा मालक आज कुठे गेलेत रे? तो हा बाप कुठे गेला म्हणजे गुरख्याला बोलायली काय? तू पप्पा कुठे गेले? हे असलं नाही बोलायचं. ते तोंडातून पेट्रोल आल्यावानी, गावरान तूप आल्यावानी बोललं पाहिजे तोंडातून. हे बाळा मालक सकाळी बाजाराला गेलेत रे, कधी येणार आहेत मालक? इतकं बोलायचं माझ्या माईंनो. राग येऊ द्या तुम्हाला, यानं तुम्हाला पाप लागणार नाही मी सांगितलेल्याबद्दल. मालक म्हणजे मालक. पाया पडतो तुमच्या पाया. आपली संस्कृती टिकवा. मागच्या लोकांनी फार कष्टाने टिकवली. टिकवा टिकवा आपली संस्कृती. मालक म्हणी जा, म्हणी जा मालक. काय होतंय माहितीये का? यांनी चांगलं बोलणं जुन्यांनी सोडून दिलं, म्हणून काल परवाच्या शिकलेल्या नावानंच बोलायल्यात. विवेक, ए विवेक. म्हणलं बाई विवेक कोण? माझे मालक. येतो म्हणलं मी. नाही जेवायला ताट लावलंय. म्हणलं तू आजचं खाल्ल्यावर मग गाडी कॅनल मध्ये जाईल. तू नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर तू ह्या पापानं मग गाडी उभी जळण उभी. एखादं ट्रॅक्टर याचा अंगावर पुन्हा पाहिल्यासारखं. नको म्हणलं, नको नको नको. टिकी जा संस्कृती, टिकी जा. तुम्ही किती मोठे व्हा, इंद्राच्या वैभवापेक्षा तुमच्याकडे वैभव यावं, पण आपली संस्कृती टिकवावं. हो, ह्या संप्रदायातल्या लोकांनी लय कष्ट घेतले. जुन्या काळातल्या राजांनी धर्म टिकवण्यासाठी पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. आमाप कष्ट केलेत, आमाप. सांभाळा. आणि काय होतं माहितीये का? जाऊ द्या 5. एक जरी बाई इथून पुढे नवऱ्याला मालक म्हणली तर त्या पुण्याईनं गिरगावकराची फुटकी नाव तरंगण. दुसरं पुण्य लागतच तरी काय आम्हाला? ह्यांनी मला परवाला सांगितलं होतं रे तू जाणार आहेस म्हणून.
येऊ आई साहेब, ये कृष्णा. पुन्हा एकदा दर्शन घेतलं. फारच डोकं काढीत नव्हता जगाचा मालक. आईसाहेबांनी विचारलं, कडनं कृष्णा उठणार रे, आशीर्वाद द्या. पाठीवर थाप टाकली. सांदीपनीने आशीर्वाद द्याला, जयस्तु मंगला. जे करशील ते मंगल होईल. पण बाईची ताकद प्रकाश गुरुजी किती मोठी होती बघा. बाईनं सांगितलं अमंगल केलं तरी मंगल होईल. म्हणून 19 गोष्टी द्वापार युगात चुकीच्या केल्या पंढरपुरातल्या मालकानं. 19 गोष्टी चुकीच्या केल्या. पण 19 गोष्टी चुकीच्या केल्या तरी अपयश पदरात पडलंच नाही, यशच पदरात पडलं. ते एका पतिव्रताबाईची ताकद. तुम्ही इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. म्हणून नवऱ्याला नावान बोल जाऊ नका, म्हणा जा मालक. फार मोठे आहात तुम्ही. माझ्या वारकरी संप्रदायाने तुमची फार दखल घेतली. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची जडवर संपत्ती काय असाल तर तुम्ही आहात. श्रीमंती काय असाल देशाची तर तुम्ही आहात. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी हो, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. क्या बात आहे. एवढी शक्ती तुमची. देव तुमच्या ताब्यात आहे. देव देव देव. देवानं चुकीचं काम केलं तरी ते मंगल व्हावा असा आशीर्वाद देण्याची ताकद जबाईत. सरकत नव्हता आश्रमातून. हे कृष्णा हे पाकगृह ओलांडलो. पाकगृह म्हणजे स्वयंपाकगृहात होते आईसाहेब. स्वयंपाकघराची चौकट ओलांडल्याच्या नंतर पाऊल वडत नव्हता. पुन्हा वापस फिरले. काय कन्या आईसाहेब हे बोलू. 12 वर्ष या पवित्र हाताचा नैवेद्य खाल्लाय. गेल्या 12 वर्षापासून या पवित्र हाताने तयार झालेला स्वयंपाक हा जठराग्नी तृप्त करण्यासाठी सेवन केला आहे साहेब. या पवित्र हात ज्या शरीराला आहेत त्या पवित्र शरीराकरता मी काय देऊ. काय बाई विद्वान होती आबा. त्या माऊलीनं सांगितलं, कन्हैया तुला एक माहिती आहे, मी ज्या व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते त्या व्यक्तीनं जगाच्या मालकापुढे हात पसरला नाही. मी ज्या महात्म्याच्या नावानं कपाळाला पती म्हणून कुंकू लावते, माझ्या पतीनं जगाच्या मालकासमोर तुझ्या पुढे हात पसरला नाही. आणि ज्यानं आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरला नाही अशाची मी बायको आहे. मी कशाला तुला काय मागू रे. हे कृष्णा ये, तुला माझा आशीर्वाद आहे. निघाले प्रभू. पण त्याला काय कळत नाही हो. त्याला सगळं कळतंय. आश्रम ओलांडल्याच्या नंतर तुळशी वृंदावनाच्या समोर गेल्यावर लक्षात आलं त्याचं हृदय असं त्याला टोचण्या मारित होतं. त्याच्या लक्षात आलं त्या बाईनं आपल्याला जा म्हणून आशीर्वाद दिलाय, तिच्या अंतःकरणात कुठेतरी पिना टोचायल्यात. वापस आले. पाहिलं तर अंतःकरणाचा बांध फुटला आणि सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. तुटला आयुष्याचा दोरा सांगायला वाक्य नीट ऐका. याकडे हर बोलतोय. भगवंत खाली बसले. पितांबराचा दुमाला सोडला आणि पितांबराच्या दुमाल्याच्या कोपऱ्याने महर्षी सांदीपनींच्या पत्नीचं गुरुमातेचे डोळे पुसले. आईसाहेब रडता. कन्हैया तू जातोस याच्याकरता रडू येते रे. आईसाहेब ज्या ज्या वेळेला माझं स्मरण करताल त्या त्या वेळेला मी हजर होईल. हे सगळी गोष्ट खरी आहे रे. पण एक अडचण आहे कन्हैया. कुठली अडचण. माझा मुलगा समुद्र स्नान करत असताना पाण्यात बुडून मेला. सांदीपनींचा मुलगा समुद्र स्नान करत असताना पाण्यात बुडून मृत्यू पावला. पण कृष्णा त्याचं प्रेत सापडलं नाही रे. पण एक लक्षात घे, जोपर्यंत तू आमच्या आश्रमावर नव्हता तोपर्यंत मला त्याचं दुःख वाटत होतं की माझा मुलगा का गेला असेल, माझा मुलगा का मृत्यू पावला असेल. कन्हैया ज्या दिवसपासून या आश्रमावर आलास त्या दिवसपासून माझा मुलगा आठवलाच नाही. आणि जरी आठवला असेल तर मी तुझ्यात त्याला पाहिलं. कृष्णा तू
तू समोर दिसल्याच्या नंतर माझा मुलगा मला तुझ्यात दिसत होता रे, याच्याकरता कधी माझ्या डोळ्याला पाणी आलं नाही. पण कन्हैया लक्षात ठेव, हा आश्रम तू सोडून गेल्याच्या नंतर माझ्या कालवश मुलाला मी कोणात बघू रे, कोणात पाहू, कोणात पाहू. म्हणून हृदयाचा बाण फुटला आणि जगाच्या मालकाला कवटाळून एका फार मोठ्या साधूची धर्मपत्नी रडत होती. महर्षी सांदीपनींची पत्नी रडत होती. ज्या सांदीपनींनी पंढरपुरातल्या मालकाला 12 वर्ष शिकवलं, एवढ्या विवेक संपन्न साधूची पत्नी रडत होती. भगवंतानं सांगितलं, आईसाहेब गुरुजींना बाबांना गुरुदक्षिणा देत होते, त्यांनी नकारली. तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी याच्याकरता तुम्ही सुद्धा नकारली. पण एक देण्याचा योग आलाय, मी गेल्याच्या नंतर तुमचा मुलगा तुम्हाला कोणात दिसणार नाही, याच्यापेक्षा परत आणून देऊ का, परत आणून देऊ. कोण अशी जगात बाई आहे तिला मुलगा नको वाटते, कोण नको वाटते, कोण नको, कोण बाई. ठीक आहे कृष्णा, तुझी जर इच्छा असेल, तुझ्यात ती शक्ती आहे, तुझ्यात तो अधिकार आहे, तू निश्चित माझा पुत्र परत आणशील. मृतपुत्र जीवविला वापस आणून दिला पुत्र. किती आनंद झाला असेल. याच्यासाठी काय काय करावं लागलं असेल. भगवान शिवजीची गाठ घ्यावं लागली, विधात्याची गाठ घ्यावं लागली, कालचक्राची गाठ घ्यावं लागली, काल दंडाची गाठ घ्यावं लागली. याच्यानंतर यमधर्माला आमंत्रित केलं. यमधर्म हा सर्वोच्च पद असते. यमधर्म म्हणजे फार मोठ्या टोकाचा असतो. यमधर्म किती अधिकारी असतो सांगू तुम्हाला. यमधर्माच्या पायात धर्मराजा पडत होता, यमधर्माच्या पाया अर्जुन पडत होते, यमधर्माच्या पाया भीम नकुल सहदेव पडत होते. कधी पडले? पांडवांना ज्या वेळेला नष्टचर्या करायची, 12 वर्षाचा वनवास झाला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास विराट राजाच्या घरी भोगायचा, त्यावेळेला यमधर्माला आमंत्रित केलं आणि 5 भावांनी यमाच्या पायावर लोटांगण घातलं द्रौपदीचं, आणि आम्हाला 12 महिने कसं राहावा याच्याकरता अदृश्य स्थिती द्या. आणि मग यमानं दर्शन घेतल्यावर यमधर्मानं आशीर्वाद दिला आणि पांडव 12 महिने विराट राजाच्या घरी राहिले. यमधर्माच्या आशीर्वादाची ताकद इतका मोठा असतो. यम वेगळा, यम वेगळा, कालचक्र वेगळं, कालदंड वेगळा, हे खालचे गुमास्ते प्यादे वेगळे, आणि यमधर्म वेगळा. यमधर्माच्या पाया रावण पडत होता, ज्याला 7 कोटी घरं सोन्याचे होते. रावण पाया पडत होता, यमधर्माच्या रावण. कधी पडला सांगू तुम्हाला? ज्या वेळेला रावण, आता हे बाजूला सरकलो समजायचं, हे पाणी देता देता गवत उपटायचा कार्यक्रम चाललाय. गरज नव्हती सरकायची, पण नाद लागला, दिसलं झाडं तणबड उपटेलेलं, चला उपटून काढू. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर यमधर्माच्या दरबारात गेल्यावर यमधर्माच्या चरणावर लोटांगण घातलं. आणि ज्या वेळेला यमधर्माच्या चरणावर लोटांगण घातलं आणि रावणानं विचारलं, महाराज मी रामप्रभूच्या हातानं मला मारण्याची ताकद रामप्रभूत होती? यमधर्मानं सांगितलं नाही. मारुतीत होती? नाही. वानरात होती? नाही. मग 1 कोटी राम जन्माला आले तरी मला मारू शकत नव्हते, तरी पण त्या रामाने, वानराने, मारुतीने मला मारले. हे कसं खरं? तर यमधर्माच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला आणि यमधर्माने सांगितलं, राजा तुला मारलं फक्त तुझ्या बहिणीनं तुझ्या भावानं. रावणाला रामप्रभूंनी मारलं नाही. बदनाम करू नका प्रभू रामचंद्राला, मारुतीरायला बदनाम करू नका, वानरांना बदनाम करू नका. रावणाला मारलं त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं, हो, आणि खुर्चीची लालसा असलेल्या भावानं. त्याचं नाव होतं बिभीषण. म्हणून तर माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं बिभीषणाला मूर्ख म्हणून शिवी दिली. विठाला 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 म्हणती बिभीषण शहाणा, म्हणती बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख झाला, परी तो महामूर्ख झाला, परी तो महामूर्ख झाला, परी तो महामूर्ख झाला. म्हणती बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख झाला, परी तो महामूर्ख
गुरु गुंतांबा अशा महान महात्म्यांचं योगी राजांचं आगमन या पवित्र मंडपात झालं. अशा पवित्र महात्म्यांच्या चरणी रक्तांबरो भयस्थिता कायाव्रधितो सन्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा वैशान्यरो दग्ध भयों भीष्मतुल्यास्पतेवच अशा पुनीत महात्म्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. आमचे महेश मरुदगन महाराज सुद्धा आलेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्याने जगाच्या मालकाने महर्षी सांदीपनींचा पुत्र परत आणला. घ्या आई साहेब तुमचा मुलगा. याच्यापेक्षा गुरुदक्षिणा दुसरी कुठली असेल. भगवान निघून गेले. मला फक्त वर्ष आणि त्याचा अजून पक्का पुरावा लागलेला नाही, पण कधी जर आता पावसाळ्यात मला थोडासा वेळ भेटतो मी याचाही पुरावा लागेल. एवढ्या दिवसाच्या नंतर परत आणलेला सांदीपनींचा पुत्र पुन्हा मरण पावला. महर्षी सांदीपनी आणि त्यांच्या धर्मपत्नी निरोप आला द्वारकेमध्ये. त्यावेळेला पंढरपुरातले मालक हे द्वारकेत नसून पांडवांच्या घरी होते. द्वारकेचा राणा इंद्रप्रस्थात भगवान होते. हस्तिनापुरात पण नव्हते, इंद्रप्रस्थात. पक्का निरोप आहे मला, मी वाचल्याशिवाय सांगत नाही. इंद्रप्रस्थामध्ये भगवान निरोप पोचला आणि महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान पुन्हा पोचले. विचारलं काय कारण. प्रेत पडले म्हणले. बघे प्रेत समुद्रात बुडलेला प्रेत न सापडलेला जिवंत केलास. आता प्रेत सापडले, आता जिवंत करायला काय हरकत आहे. विटेवरच्या मालकानं सांगितलं आई साहेब मी समुद्रात मृत पावलेला तुमचा पुत्र वापस आणला ही माझी ताकद नाही, तुमची आणि तुमच्या मालकाचीच ताकद होती. कारण सांगू, पंढरपुरातल्या मालकाला काशीतल्या मालकाला बायोडाटा बदलता येत नाही. नाही बदलता येत बायोडाटा. बायोडाटा बदलायची ताकद फक्त संतात असते. बायोडाटा म्हणजे प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात असते, देवात नाही. विटेवरच्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्यांनी महर्षी सांदीपनींच्या पायावर डोकं ठेवलं. भूमी मशानभूमी होती. मशानभूमीमध्ये पंढरपुरातला मालक ठराविक लोकांच्या पाया पडला. त्याच्यातल्या 2 व्यक्ती सांगतो, एक स्त्री आणि एक पुरुष. सांदीपनींच्या मुलाचा अंत्यविधी करायला गेले त्यावेळेला मशानभूमीमध्ये महर्षी सांदीपनींच्या त्यांच्या पत्नीच्या पाया जगाचा मालक पडला. आणि दुर्योधनाची राख सावडायला ज्या दिवशी गांधारी गेली त्या दिवशी मशानभूमीत गांधारीच्या पाया पंढरपुरातला मालक तिथं पाया पडलाय. असं मी सांगत नाही, महाभारत सांगते. मी माझ्या मनानं सांगितलेलं. आमच्या पप्याची माय ऐकायची नाही म्हणजे माझी बायको. तुम्ही कसे मान्य करताल. आणि पुराण मान्यच करावं लागते का. माझ्या देहूतल्या मालकांनी पुराणाला मान्यता दिली. पाहावे पुराणे विचारो तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे. पाहावे पुराणे विचारो नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य आहे. पुराणी हे व्यास वाक्य आहे. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य आहे. पुराणी हे व्यास वाक्य आहे. ज्याला जास्त मत पडे ते निवडून येत असते ना. आता तर 2 मत झाले आपल्याला. विठाला विठाला माझ्या देहोतले मालकाने नामदेवराय स्वतः सांगतात पुराणाला. पुराणीचा रसगोड पुराणासारखं रसगोड नाही. पुराण सांगतंय गांधारीच्या मशानभूमीत पाया पडला. सांदीपनींच्या मशानभूमीत पाया पडले. आईसाहेबांनी सांगितलं, गुरुदेवांनी सांगितलं कन्हैया जमेल का. जमेल. डोळे भरून आले. आणि विटेवरच्या मालकाने सांगितलं ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने जगात खूप आहेत. ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने जगात खूप आहेत. ऊसापासून गुळ तयार करायचे युनिट जगात खूप आहेत. पण गुळापासून आणि साखरेपासून ऊस तयार करता येत नाही असा एकही कारखाना नाही.
एकदा गेला आता संपलं. जगाच्या मालकाने स्वतः महर्षी सांदीपनींचे हात चळचळ कापत होते. उलट दुःख सहन करायची ताकद कोणात नसती. उलट दुःख सहन करायची ताकद कोण. 6 दुःख जीवनात कधीच होऊ नये. 6 दुःख कधीच होऊ नये. आपल्या देखता लेकरू जाऊ नये. अगा तारुण्य भय जायते सकांता स्थितायाम. तारुण्यात पत्नी जाणे फार मोठं 6 दुःखापैकी एक दुःख आहे. आपल्या समक्ष आपली आपत्ती जाणं हे फार मोठं टोकाचं दुःख आहे. हे दुःख पेलवत नव्हतं. भराग्नी नावाचा अग्नी हातात घेता येत नव्हता. अग्नीचे 14 प्रकार सांगितले. माणसाला पेटवतात त्याला भराग्नी म्हणतात. मी सांगत नाही. मशानी नेवणी भराग्नी देऊनी येती परतोनी माघारे. भराग्नी नावाचा अग्नी. मग अन्न शिजवतो त्याला वैशांदर नावाचा अग्नी म्हणतात. पोटातलं पचवतो त्याला जठराग्नी म्हणतात. पाण्याला जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. नाना प्रकारचे असे 14 किंवा 9 असे 2 प्रकार ऐकले मी. 9 आणि 14 असं पुराणात. पण हा भराग्नी नावाचा अग्नी जगाच्या मालकाने स्वतः दिला 23 लोकांना. 23 लोकांना. त्याच्यापैकी एका पक्षाला दिला. जटायू नावाच्या पक्षाला भगवान प्रभू रामचंद्रानं त्रेतायुगात स्वतः भडाग्नी दिला. स्वतः भडाग्नी. आणि महर्षी सांदीपनींच्या पुत्राला स्वतः भडाग्नी दिला. आणि मग दर्शन घेतलं. येतो मी का म्हणून म्हणून मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. तुटला आयुष्या तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा
मुलाला तुटला आयुष्याचा दोरा. एक पुरावा सांगतो पूर्णविराम करतो. लोक जेवायचे तर वेळेत असं बैल किती महागडे असावा पण आपला बांधा आला की आऊत आखडावा नेम असलं पाहिजे. एका बाईची तर 15 क्विंटल सोनं होतं. 15 क्विंटल सोनं संक्रांत जवळ आली. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? 2 छटाकाचं. तिनं 9 किलोचं घातलं. संक्रांतीच्या आधी काय असती? भोगी. भोगीच्या दिवशी संध्याकाळी 9 किलोचं मंगळसूत्र घातलं आणि संक्रांतीच्या दिवशी पहाटे 3 वाजता वजनच मेली. नाही म्हणलं द्वारका इतकं मोठं काऊन घातलं? वजनच मेली तू. अख्ख्या भावकीची साखरात बंद केली. देठे बुवा असं सोनं पण बारीकसं घालावं आहे का नाही. 10 मिनिटात एक पुरावा सांगतो पूर्णविराम. भारतीय युद्धामध्ये 22 वर्ष काही दिवसाचा एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला. 22 वर्ष काही दिवस वय होतं. 23 वर्ष नव्हतं हे बी लक्षात घ्या. 22.5 वर्ष पण नव्हतं. 22 वर्ष काही दिवस किंवा काही महिने एवढ्या पुरतं वय होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं, तो ब्रह्मांडाच्या मालकाचा भाचा होता. त्याचं नाव होतं अभिमन्यू. महाभारतामध्ये मुख्यतः 4 सिंह आणि उपसिंहाच्या यादीत 5वा म्हणून यादी आली ती आमच्या अभिमन्यूची आली. 5वा सिंह आहे तो. 5वा. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य आणि कर्ण हे 5 सिंह होते महाभारतात. 5 आणि 5ही नालायक माणसाकून होते. आणि ब्रह्मांडाचा मालक भजन करणारे एकूण होता. मी सांगतो म्हणून माना डुलूत नका. पहाती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती किंवा आळविती. वनवासात पांडव भजन करत होते याचा अर्थ पांडव वारकरी आहेत. कधी कधी आमचे कथाकार ब्रेक लायनर तुटलेल्या गाडीवानी करतात. मला असं वाटतंय कथा सांगणं काय आपल्या बापाची जहागिरी नाही. जरा वाचून सांगत आहे. सुमळ्या माणसं मरतील ना. हा पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन एक आणि ग्रंथ बरोबर बघायचा आणि मग लोकांना सांगायचं. हो एका कथाकाराच्या मुखारविंदातून मी ऐकलं, पावर का काय भीमाने पण केला वर का. आणि भीम एके दिवशी म्हणाला, माझ्या द्रौपदीला ज्यानं मांडीवर बसिलं त्या दुर्योधनाची मी मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पेल. भीम माळकरी होता रे सुमळ्या. कसा रक्त पेन भीम? त्याचा पुरावा वेगळा आहे. तिलकत भयतती जन्नुर जंगा अशुद्ध भयतती व्यालाक्षु निमकृत जन भय संग येतो पुराणी भयतती तक्तची जाया वेदती संगन प्रणती मुदा जन्नुर जंगा तक्त सुदाया विशुद्ध भय जनि जायन्ते तिलकम रेषा ललाट भययो तिलकम रेषा ललाट भययो तिलकम रेषा ललाट भययो नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान लिहिलंय का? ज्या मांडीवर एक पवित्र स्त्री ज्या भडव्यानं बसली ती मांडी फोडीन आणि त्या मांडीचं रक्त अशुद्ध म्हणजे रक्त कपाळाला टिळा रेखीन. त्या दिवशी शुद्धत्वाचा आव्हान येईल. त्याही बाईनं पण केला. माझे केस धरून ह्या नालायकानं मला इथपर्यंत ओढीत आणलंय. ज्या दिवशी याच्या मांडीचं रक्त डोक्याला लाईन त्या दिवशी ये निघालीन, त्याच दिवशी तुंबा बांधील, त्याच दिवशी बुचडा बांधील. तोपर्यंत केस मोकळेत ठेवले. असे काही पुरावे असले पाहिजे. काही नाही सांगायचं. भगवान प्रभू रामचंद्र वनात फिरत असताना एक झाड हिरवगार होतं बरं का. त्या झाडाखाली एक दगड होता बरं का. देवाला घाम आला आणि देव मांडी घालून त्या दगडावर बसले. आणि भगवान त्या दगडावर बसल्याबरोबर ते दगड असा उडाला. देव तोंडावर पडले आणि त्या दगडाची बाई झाली. वाचून सांगत आहे नालायका. प्रभू रामचंद्र त्या शिळेला पाय लावतील. त्याचे चरणीचे चाली किंवा त्याचे चरणाचे चाली शिळा होती मनुष्य झाली. यतर वायुर वेग सुदायन छंद पराभय जायन्ते वायुर सुवेग सकल जनाय वायुर सुवेग सकल जनाय पदाश्रिकं भय जायन्ते रजकन भयजनि जायन्ते रजकन भयजनि जायन्ते रजकन भयजनि जायन्ते. रज हा शब्द तिथं नाही पण कळण्यासाठी मी मनान लावलाय.
मंजुळ असा वारा आला, भगवंताच्या पायाला स्पर्श केला आणि त्या पायावरचा एक मातीचा धुळीचा कण डस्ट उडाली आणि त्या शिळेवर पडल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली. हे पुराण आहे, इतकं गोड पुराण आहे आपलं. तुम्हाला एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतेत, जीपचा चुकला 10 मरतेत, एसटीचा चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेत, वक्ता चुकला कोटी मरतेत. म्हणून निदान बाकीच्या संप्रदायावर आपल्याला काय घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट, आपल्याला काय बाकीच्या माणसानं दुसऱ्याच्या येणी फणी नाही केली पाहिजे. पण आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी किमान वाचून बोललं पाहिजे, विठाला विठाला. 22 वर्ष काही दिवसाचा तरुण या भारतातला 5वा सिंह आणि रक्ताच्या थारोळ्यात लालबुंद पळसाच्या फुलासारखं शरीर झालंय. तो खाली पडला. संदेश मिळाला, आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला. तेवढ्या अवकाशात दारात एक रथ आला. त्या रथाचा सारथी पंढरपुरातला मालक आहे. त्या रथाच्या पाठीमाग आधिपत्याच्या आरूढ आसनावर बसलेला व्यक्ती अर्जुन आहे. सारथी आणि आधिपत्यावर बसलेला व्यक्ती मेहुण्या मेहुण्यांचं नातं आहे. ब्रह्मांडाच्या मालकाची बहीण अर्जुनाची धर्मपत्नी आहे. अर्जुन इतके नशिबान होते, जगाचा मालक त्यांचा मेहुणा होता. दारात रथ आला. गोपुरावर एक बाई होती. गोपुर आहे त्या अर्थी त्या काळातही 3-3 मजली घरं होते. 3-3 मजली घरं त्याही काळात होते. महाभारत सांगते मी, नाही वाचत जा कधी कधी. महाभारताची फार गरज आहे हल्ली पाठ असणं. कारण या इंटरनेट जगात कसं जगावं, पावला पावलाला रावणाची संख्या वाढली, याच्याकरता या सृष्टीवर कसं जगावं याच्याकरता महाभारतातले मुद्दे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी वाची जा. काय वाचवायला ग्रंथ इकत घ्यायची गरज नाही. इथं बसलेल्या किती बी वयस्कर व्यक्तीनं 5वीच्या नाताल म्हणायचं इचके मोबाईल, महाभारत पाहासारखा पाहासाठी, दुसऱ्या कामासाठी ना काही इचकू. 3-3 वाजूस तर झोपा मोडायलेत. जेवलास का, कोणती भाजी खाल्ली, काल कुठं गेलता, मसनात गेलता, काय गरज आहे तुला त्याच्यावर इचकून. ते सकाळी पाणी नेत नाही, त्याचं इचकायचं तरी कशाला. शास्त्र पहा, पुराण पहा, शैक्षणिक क्षेत्र बघा, वैद्यकीय क्षेत्र बघा, कोणी राजकारणातलं असेल त्यानं राजकीय क्षेत्रातलं बघा. आपल्या लोकांना गाथा ज्ञानेश्वरी पुराण पहा. शेळके गुरुजी काय करायचं आपल्याला उगत फुकट भंगार डोक्यावर घेऊन. गोपुरावर आई साहेब होत्या. आवाज दिला, दादा. भगवंतानं वरी पाहिलं, ताईनं आवाज दिलाय. आतमध्ये गेली, कागद शोधला, पण कागदाला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ, मशी म्हणजे काजळ. त्या काळात कागदाचा वापर ध्वजपत्र म्हणून, ध्वजपत्राचा कागद म्हणून वापर करत होते. ध्वजपत्र पूर्वीच्या काळात काशीचे कापडी आपल्याकडे यायचे, आपल्याला प्रसाद ध्वजपत्रावर देत होते आबा. ते ध्वजपत्र ग्रंथ, पुराणपत्र, व्यवहार काय लिखाण करण्यासाठी वापरायचे. ध्वजपत्राला मशी सव्य अपसव्य अति भागाम मशीयाम जायते ध्वजपत्रास्त ते वच. सव्य आणि अपसव्य मागच्या आणि दोन्ही पुढच्या दोन्ही बाजूला मशी लागली होती, काजळ लागलं होतं, काळं झालतं कागद. पूर्वीच्या काळात एकच शाही होती, फक्त काळ्या रंगाची. आजही मला वाटतं कायद्याच्या चौकटीत काळीच शाही वापरते. रजिस्टर वगैरे करायला मी एखाद्याचा साक्षीदार होत असतो ना, आपल्याला कुठे विकत घ्यायची ताकद आहे. कोणाच्या रजिस्टर वगैरे करायच्या असतील तर मला साक्षीदार नेतात लोक, तर त्या साक्षीदार गेल्यावरती आपली पेन नाही, त्यांचीच पेन असते काळ्या रंगाची. हो, मग इकडे शाह्या उतू आल्या, काही काहीनं शाह्या वाटून घेतल्या इकडे. मग ते खूप रंग झाले, त्याचे ते बेरंग झाले, काय चौरंग होतील, पुन्हा काही दिवसानं पलंग होतील, त्याचे ते भाग सोडून द्या, पण एकच काळी. मग कागजही काळा आणि शाही काळी, लिहायचं कसं त्याच्यावर. राजो, 22 वर्ष काही दिवसाचा मुलगा असताना आपल्या अपत्यासाठी जिच्या वक्षस्थळातून दूध येते ती स्त्री भारताची आहे. ती स्त्री भारताची आहे. एक मुद्दा सांगू, आठवलं म्हणून सांगतोय. नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये, बाई सती जात होती. नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून बाईच्या वक्षस्थळातून दुधाची धार आली आणि त्या दुधाच्या धारा रावणाच्या प्रेताला लागलेल्या अग्नी विजित होत्या. ती पवित्र स्त्री या भारतातली आहे. इतका भारत मोठा आहे आपला, इतका मोठा, इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या आहात. 22 वर्ष काही महिन्याचा मुलगा असताना आईच्या वक्षस्थळातून धार येते दुधाची. ती दुधाची धार आपल्या डाव्या हातात घेतली, पत्र खाली ठेवलं आणि त्याच्या टाक बुडवला आणि वक्षस्थळातून आलेल्या दुधाच्या अक्षरांनी पत्र लिहिलं, जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे श्वास मोजतोय.
मला दिपाळी पंचमीची तेवढी भेट देऊन टाक. कळावे आपली बहीण सुभद्रा. पत्र सेवकाच्या हाती गेलं. खाली पत्र पोचलं गोपुराहून. जगाच्या मालकाने पत्र वाचिलं. वाचित असताना डोळ्यातल्या पाण्याचे थेंब त्या पत्रावर पडत होते आणि पत्रावर पडलेल्या डोळ्यातल्या पाण्याच्या थेंबानं अक्षरं मोडत होते. याचा अर्थ अभिमन्यूला जिवंत करण्याची ताकद पंढरपुरात नव्हती, मालकात नव्हती. पत्राला असं चुरगाळा केलं, रथाच्या ढकलीत टाकून दिलं पत्राचा तो कागद. कुरुक्षेत्रावर पोहोचले. ब्रह्मसरोवराच्या काही अंतरावर पूर्व भागाच्या ठिकाणी अभिमन्यूचं शरीर पडलं होतं. ब्रह्मसरोवराच्या उत्तर भागाला पुराण पहा, लक्षात येईल महाभारत. तिथं ज्योती नावाचं सरोवर आहे, आता अस्तित्वात नाहीये, त्या काळात होतं. ज्योती नावाचं सरोवर होतं. या सरोवराच्या बाजूला भीष्माचार्यांचं पार्थिव पडलं होतं. पण ब्रह्मसरोवर आज 244 एकरचं आज अद्ययावत सरोवर आहे. त्या राज्यातल्या लोकांनी निर्मळ ठेवले. मी काल माघवारीला गेलो तर नगर प्रदक्षिणा करीत असताना दत्त घाटावर इतका शेण होतं, इतकं शेण होतं, इतकं शेण होतं. किती निधी हेतू पंढरपुराला, पण तिथल्या प्रशासनानं तो घाट सुद्धा साफ केलेला नव्हता. इतकी वारकऱ्यांची बेहाल आहेत, इतके बेहाल वारकऱ्यांचे. बाजूला शेणाचे डिगलं होते, त्या शेणानं इतकं म्हणजे ते काय काय असेल आता ते जाऊ द्या. तोंडाला उपरणे बांधून वारकरी नगर प्रदक्षिणा करत होते. मला असं वाटतं तिथल्या ढवळ्या कपड्यावाल्यांना ते दिसत नसावं का. बघावं बघावं त्यांनी. वारकऱ्यासाठी पंढरपूर पवित्र करा. तुमची मुलं कायमस्वरूपी राजी होतील. त्यांना वेल्डिंग होईल, वेल्डिंग होईल, खुर्चीची वेल्डिंग. पण तुम्ही जर वारकऱ्यांची सेवा करत नसाल तिथं, तर तुमचे पोरं जिवंतपणे तुमचे अंगुठे घेतील. करायला पाहिजे. बघा बाकीच्या राज्यांचं बघा. तिथल्या राज्यातल्या लोकांचे आकडे ऐकल्याच्यानंतर घाम आला घाम. प्रकाश गुरुजी घाम काय निष्ठा जोपासतात. मागे एकदा मी कार्तिकी वारीला पण आळंदीला गेलो. आळंदीहून येताना आमच्या ड्रायव्हरचा ऊस लावत होते, मी ट्रेनने गेलो. चांगल्या डब्यात बसून गेलो, तुमच्यात पैशाचा जोरेन. तर मला एक डॉक्टर घ्यायला आले, सोडायला एक डॉक्टर तिथपर्यंत आले. ते पारमार्थिक होते. पण सोडायला आल्याच्या नंतर एक ट्रेन उभी होती. तर त्या ट्रेनवर प्रत्येक डब्यावर लिहिलं होतं 65 वर्षाचे पूर्ण ज्येष्ठ नागरिक यात्रा प्रवास. 65 वर्षाचे पूर्ण ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी पूर्ण रेल्वे फ्री होती. त्यांच्या 2 टायमाच्या जेवायची व्यवस्था, चहा दुधाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था ते प्रशासन करत होतं. का आपल्याकडच्या लोकांना जाग येत नाही? का धर्माचं काम आपली लोक तितक्या जोमानं करत नसावा? करावं आपल्या सुद्धा लोकांनी. आपल्या ढवळ्या कपड्यावाल्यांनी सुद्धा तितक्या जोमानं धर्माचं काम करावा. माझा विटेवरचा मालक, माझा काशीतला मालक, माझा सत्य लोकाचा मालक, माझे अष्टादश संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सीना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई मोठ्या प्रसन्न अंतकरणाने या ढवळ्या कपड्यावाल्याकडे पाहताल आणि त्यांना गोड अशा प्रकारचा राजाश्रय मिळेल. बघा, कधी कधी धर्मांचं काम केलं पाहिजे. पाहे पा ध्वजेचे चिरगोट, राया जतन प्रजा नाही राया. राजाने धर्माचं पालन करावं, मग प्रजा नीट चलत असते. कधी लक्षात ठेवा. असो, युद्धभूमीच्या ठिकाणी रथ पोहोचला. इथपर्यंत आलतो ना. रथ पोहोचला युद्धभूमीच्या ठिकाणी. रथातनं अर्जुनाच्या अगोदर विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली. तुटला आयुष्याचा जरा शेवटचा क्षमा असावी. मला संध्याकाळी पुन्हा दूर जायचंय. भगवंतानं आधी उडी टाकली. लालबुंद झालेलं ते चेहरा, पळसाच्या फुलासारखा, लालबुंद गुलाबाच्या पुष्पासारखा लालबुंद झालेला तो चेहरा स्वतःच्या पितांबराने अभिमन्यूचा साफ केला. आणि रक्ताने माखलेल्या भूमीमध्ये जगाचा मालक मांडी घालून खाली बसलाय. मांडी घालून खाली बसला आणि डाव्या मांडीवर अभिमन्यूचं डोकं ठेवलं आणि चेहरा कुरवाळला. बाळा, थकलास? जी मामांश्री, काय नशिबान असलो. विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप अभिमन्यूचा मामा आहे. जगाचा बाप. थकलास बाळा? जी मामाश्री. टपकन डोळ्यातून पाणी आलं. माझ्या विटेवरच्या मालकाने विचारलं, अभिमन्यू रडतोस? सिंहाचा मुलगा आहे, वाघाचा छाव आहे, क्षत्रियाचा पुत्र आहे. मरणाच्या भीतीने रडत नाही. रडू याच्या करता आलंय. माझ्या आत्या मामानी मला हातात शस्त्र नसताना लात मारली. महाभारतात 24 लोक भडवे होते, हरामखोर होते. कोणाला शंका आली असेल उत्तर देण्यासाठी तयार आहे.
असं का म्हणतो म्हणून विचारतील कोणी लोक. मी माहीत नाही असल्याशिवाय कसा विचार, माझी कॉलर धरणारे कोणीतरी. तो 24 लोकायला कसं काय भडवाना हराम करू म्हणतो. मी पाठ केले महाभारत, वाचिले मी काय ऐकलं नाही भांगऱ्या भुंगऱ्याचं, मी स्वतः वाचिले. 24 लोक हरामखोर, त्याच्यापैकी जयद्रथ आहे, नालायक आहे, दुःशासन्या, शकुन्या, दुर्योधन्या, हे बडवे लोक होते, बडवे होते. कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा नव्हता दुर्योधन. मोठी भाऊजाई आई समान आहे, आणि आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्यानं मांडीवर बसलं तो संसारात ठेवायच्या लायकीचा आहे प्रकाश गुरुजी? नाही. दुसरी एक गोष्ट सांगू, असे कितीतरी मुद्दे आहेत दुर्योधनाच्या बाबतीत. महाभारत वाचा, मी सगळं काय सांगू. बैल 2 जमीन 300 एकर कशी पाळी घेता येईल एवढं नसते सांगता येत मला. किती आराम करू आता दुर्योधन सांगू तुम्हाला. भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा जर पाऊल वाकडा पडला, आपल्या भारतातल्या स्त्रीचा जर पाऊल वाकडा पडला, तर तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीट करणं म्हणजे पुसणं, तिला आपल्या मनातून वगळून टाका. पण तिची चेष्टा करणं हे भारतीय संस्कृतीतल्या पुरुषात ताकद नाही, किंवा पुराणात, शास्त्रात, वेदात ती लिहिलं नाही. वाम मार्गानं जाणाऱ्या स्त्रीला सुद्धा वाईट म्हणायचं नाही, ही भारतीय संस्कृती सांगते. आणि घरी पवित्र, जिचे नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्य घेऊन दुर्वास पोटभर जेवतात, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, अशा पवित्र स्त्रीला हरामखोर दुर्योधन म्हणायचा. निशी माझी कवना शिरतली. किती घाणेरडा शब्द आहे. चला पुढे सरकतो, अजून एक मुद्दा सांगतो. या देशातल्या स्त्रीचं शरीर कोण्या नालायकानं बघू नये. या देशातल्या पवित्र स्त्रीचं शरीर कुठल्याही नालायकानं बघू नये, म्हणून पंढरपुरातला मालक कपड्याचा कारखाना झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे माझी आणली, सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवे पांचाली सभे माझी आणली, सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे येईवो, पांडुरंगे जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. कपड्याचा कारखाना झाला आणि पवित्र द्रौपदीचं शरीर झाकलं. आणि याच कुळातला भडवा दुर्योधन दुःशासनाच्या हातानं तिला उघड करू लागला. किती नालायक हे दुर्योधन आहे. शकुन्या किती हरामखोरे माहिती आहे तुम्हाला. स्वतःच्या लेकरा इतके बहिणीची लेकर प्रिय असावा गुरुजी, स्वतःच्या लेकरा इतके बहिणीचे लेकर प्रिय असावा गुरुजी. पण बहिणीचे लेकर मारण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठुलं आणि तिच्या पोरायला पत्ते खेळायला शिकिले. लुडो नावाचा खेळ, सोकठी नावाचा खेळ ह्यो शकुन्यानं शिकिला. शकुन्यानं पांडव कृष्णानं कौरव कृष्णानं मारले नाही, अर्जुनानं मारले नाही, कौरवांनी पांडवांनी मारले नाही, कौरव मारले सख्या मामानं, शकुनीनं मारले. नालायक लोक होते. चला, अभिमन्यूनं सांगितलं मामा श्री लढतोय याच्या करता. मला माझ्या मामांनी लात मारली. जयद्रथ त्या कोण होता माहित होता? धृतराष्ट्राचा जावाई होता, दुर्योधनाचा मेवणा होता, अभिमन्यूचा आत्ते मामा होता. आत्ते मामा. तुम्हाला एक सांगू का, फुकट खाणारी माणसं घरात ठुत जाऊ नका. ज्यानं फुकट भाकरी खाल्ल्या का त्यानं त्या घराची रांगोळ करून टाकली, रांगोळ करून टाकली. एका लंकेचं राज्य दिलं मेवण्याला, आणि ती बहीण नवरा घरी त्याच्या भाकरी खात होता, नीनं भावाच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. तिला 80,000 भावजाया होत्या, तरी रानातली आणच म्हणली, दादा मला एक वहिनी आण. त्या तुटलेल्या नाकाचीनं शहाणपणा केला आणि मग तो रावण मेला. हो, हे शकुन्या गांधार देशाचा राजा आहे. आता गांधार देशाला आता काय म्हणतात मोबाईलवरच का, त्या देशाचा राजा आहे तो. त्यानं राज्यात तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या, तिचे पोट्टे वाजले. हो, आमच्या इथला एक पाहुणा जात नव्हता. मी फवारा झाल्यावर गड्याला सांगितलं डबल फवारा करा. ऐक नाही महाराज, आमच्या गिरगावचे महाराज येते. गडी म्हणले कालच फवारा झाला कापसाला. आमच्याकडे कापूस तूर सोयाबीन जास्त असते, माझ्याकडे बी भरपूर आहे, भरपूर आहे, म्हणून तर इतकं रगिलो आणि बोलतो. गड्याला डबल फवारा करायला लावला. ते म्हणलं औषध खराब होईल. म्हणलं औषध टाकूच नको, 10 रुपयाचा चुन्याचा डबा आण, पाण्यामध्ये चुना कालेव, एकच ढक्कन रोगर टाक म्हणजे वास यावा,
आणि मग पेट्रोल खराब होईल. म्हणलं पेट्रोलचा फवारा नाही, कुच्या हातपंप. ते पाहुणा आमची इथं मसड गेल्यामुळे जाईच ना दुधाच्या नादानं, पण मला माहित होतं हे आपलं हिचकून टाकीन. त्यानं 3 टाक्या फवारल्या आणि 4थ्या टाकीला म्हणला मी संडासून येतो. 9 वर्ष झाला अजून त्याची संडास झालीच नाही, आलाच नाही, ते आलाच नाही. हे रिकाम टेकडे घरी ठवाचेत नाही, फुकट खाऊजी. विठाला 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 खाली उतरली. काय पाहिजे तुला? एकच पाहिजे, जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य पाहिजे. तुटला आयुष्याचा दोरा. जयद्रथाला मारेपर्यंत फक्त 3 ते 3.25 3.5 तासाचं आयुष्य पाहिजे. पंढरपुरातल्या मालकाने वर यमधर्माकडे बघितलं, यमधर्मानं मान हलेली, आयुष्य संपलं. मुलगा जगाच्या मालकाला आयुष्य मागतोय तरी जगाचा मालक होकार देत नाही. म्हणून बाजूच्या अर्जुनानं आवाज दिला, भगवान इकडे या. अर्जुनाला वाटलं पोरा देखता कशाला बोलायचं. झाडाच्या आडंगी गेले आणि भगवंताचे पाय धरले. देवा एक सांगू तुला, अरे तू जिला आवडीनं बहीण मानतोस का, तिचे 5 लेकरं अश्वत्थाम्यानं झोपीत कापले रे. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी आणि अश्वत्थामा मारी किंवा वधी पांडव पुत्र. 5 पुत्र द्रौपदीच्या अश्वत्थाम्यानं झोपीत कापले. तो शिंहाचा पुत्र होता अश्वत्थामा, पण नालायकाच्या संगतीत गेल्यामुळे भ्रष्ट झाला. नाही तर अश्वत्थामा चिरंजीवी, द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. एवढे द्रोणाचार्य शूर होते, शूर. जगातला 2 नंबरचा शब्दवेदी. 1 नंबरचे राजा दशरथ होते, 2 नंबरचे द्रोणाचार्य होते आणि 3रा क्रमांक लाहोर चित्र ससे धारणाराचं पोरग एकलव्य. जगात 3रा होता, 3रा जगात, भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला 3रा विद्वान होता शब्दवेदी विद्येतला एकलव्य. हो, त्या द्रोणाचार्याचा पुत्र वाईटाच्या संगतीत गेला. कुसंगे नारीला, हो, वाईटाच्या संगतीत चांगले चांगले सुद्धा भ्रष्ट होते. म्हणून संगत चांगल्याची असली पाहिजे. असो, ज्या बरणीत मीठ टाकलं ती बरणी कपाटात नसती, ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कपाटात. आणि बरण्या 5-5 रुपयाच्या आणलेल्या श्रीरामपुरून, 5-5 रुपयाच्या 2 बरण्या 10 रुपयाच्या. एका बरणीत तूप टाकल्यावर 650 रुपये किंमत तिची झाली. 650 तुपाचे आणि 5 रुपये बरणीचे, 665. आणि जिच्यात मीठ टाकले, मीठ 10 रुपयाचं आणि बरणी 5 रुपयाची, 15 रुपये किंमत. जिनं तुपाची संगत केली तिची 655 रुपये किंमत, आणि जिनं मिठाची संगत केली तिची 15 रुपये किंमत. संगतीची ताकद बघा. आणि अजून लक्षात घ्या, जिनं तुपाची संगत केली, तूप कुठं नसतंय. ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप असते. आणि मिठाची बरणी शेकापशीच थोत्तर एकीकडं पोळी एकीकडे वाकली. त्या मिठाच्या बरण्या तिथंच असतात, चुलीपशी गॅसपशी. शेकानच वाकल्या, तोंड एकीकड आणि काय एकीकड. त्या वाकलेल्या तिरपट भरण्यान त्या. आणि तुपाची बरणी शेकापशी देतात का? संगतीची ताकद इतकी राजो. हो, पण एकदा तुपाची संगत भेटलेल्या बरणीनं पुन्हा बाहेर यायचं नाही. पण तूप संपल्यावर बरणी रान्नाच्या वाट्यावर आली. दिवाळीला नातुले म्हटे आले, ते डबे कमी पडले. त्याच बरणीला 2 छिद्र पाडले, 2 तार लावला, नेली बरणी तिकडं. कुठं नेली कळालं का? हां, असं बरण्यान जाऊन कुठं बी चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं, सांगितलं प्रभू द्रौपदीचे 5 मारले, वंशाला दीपक ठेवणं. पण याला माहित होतं वंशाला दीपक राहणार आहे. अभिमन्यूचा पुत्र उत्तरेच्या पोटात वाढत होता, 4.5 मासाचा गर्भ होता. त्याला माहित होता हा वंश मी ज्याच्यासाठी बेजार झालो तो वंश निर्वंश कसा करील. तो जगाचा बाप आहे, देव चतुर, देव चतुर जाणवणी किंवा चतुरातो शिरोमणी. त्याच्यासारखी विद्वत्ता कोणाकडे राजू? काय डोकं लावायचं त्याच्या विद्वत्तेला? एक जण म्हणला माझ्यासारखा चालू जिल्ह्यात कोण नाही. मग तू यासारख्या चालूला जनजन्माला घातलं, तो किती चालू असेल याचा विचार करणं. तू किती चालू आहेस सुंबळ्या? एक जण म्हणला आपल्यासारखा हुशार कोणीच नाही, मग तुला जनजन्माला घातलं ते किती हुशार असेल. एक जण म्हणला आपल्यासारखा गुंड कोणीच नाही. जगात 6 गुंड होते, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण होता. 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं आपटू हाणले ते किती नंबरचा गुंड असेल याचा विचार कर. तर तू वायरण टाटर चोरणार आहे, तू आहेच काय? पाईप चोरणाऱ्या गुंडाळाची काय किंमत असते तिथं? ती किती मोठा गुंड होता. अर्जुनानं पाय धरले सांगितलं देवा वाचवा लागतं. देवा एक माहिती माणसं भजन करत असतील रे, पण माझं सर्वांग भजन करते. रोमाजा येते कृष्ण मुच्यते भैरवय पायना सर्वस्थिता रोमस्यजा येते सर्व नामने 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 रूपेण भय व्याप्ती मम शिरोमशी भय नामने तथेवचा. माझ्या अंगावरचा प्रत्येक रोम कृष्ण कृष्ण म्हणतोय. अख्खं जीवन आम्ही वनवासात तुझं भजन केलंय. देवा ज्या द्रौपदीला तू मानतोस का, त्या द्रौपदीने विराट राजाच्या घरी दळत असताना तुझं भजन केले रे. काय पाहिजे याच्या बदल्यात? काही नाही, आमच्या अभिमन्यूला एकदा जिवंत कर. त्याला आयुष्य दे. जिवंतच होता, त्याला आयुष्य दे. भगवंताने अर्जुनाचे डोळे पुसले आणि पुनश्च त्या भूमीच्या ठिकाणी आले.
अभिमन्यूचं डोकं मांडीवर घेतलं आणि यमाकडे बघितलं आणि डोळ्यावरून हात फिरीला तोंडावून कायमचे डोळे झाकले. जगाचा बाप ज्याचं डोकं घेऊन मांडीवर डोकं घेऊन होता, जगाचा बाप विश्वाचा मालक ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तरी पण त्या अभिमन्यूच्या आयुष्याची माळ तुटली.